अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। की हिटलरच्या वेळेला कसं त्याच्या वेळेला सुद्धा विनोद झाले होते आणि ते तेव्हाच्या त्या छळछावण्या त्याचं वर्णन हे आपण वाचतो, काही वेळेला टीव्हीवर पाहतो. अमाप आणि अनन्वित छळ केले जायचे आणि त्याच्यातल्या त्यात मग त्यांना ते छळून छळून मारले जायचे. मग अशा वेळेला एक कैदी तुरुंगातून सुटून बाहेर आला. मग त्याला एकाने विचारलं, काय रे कसा होता तुरुंग? त्याला काय मस्त होता बघा, सकाळी उठला का चहा नाश्ता ब्रेकफास्ट, जेवायला सुद्धा काय पाहिजे ते, रात्रीचा एक चित्रपट, सगळं छान होतं बघा. त्याला अरे हे तू बोलतोयस, पण तुझ्याबरोबर आणखीन एक कैदी आला होता, त्याने आम्हाला वेगळंच सांगितलं. त्याला बरोबर आहे म्हणून तो परत तुरुंगात गेलाय. कळलं तुम्हाला? मग खरी परिस्थिती सांगितली म्हणून तो पुन्हा तुरुंगात गेलाय. ही लोकशाही असू शकत नाही. ही लोकशाही आम्ही मानत नाही. कारण लोकशाही म्हणजे काय? लोक तुम्ही ज्या वेळेला मत देऊन जर आम्हाला निवडून देत असाल तर तुमच्या मतांची किंमत ही खोक्यांमध्ये नाही तर त्या भावनेमध्ये झाली पाहिजे. आता पंचायत अशी झालेली आहे की आपल्याकडे गुप्त मतदान आहे. गुप्त मतदान जरूर आहे, पण ते गुप्त म्हणजे काय? मी दिलेलं मत माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला कळता कामा नये. बरोबर ना? असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही दिलेलं मत तुम्हाला तरी कळते का कुठे जाणार आहे? आणि कुठून कुठून जाणार आहे? म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत सुरत गुवाहाटी गुवाहाटी गोवा 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 दिल्ली दिल्ली इकडे कधी तिकडे कधी तिकडे. म्हणजे आम्हालाच माहित नाही मतदारापासून मतदान हे गुप्त व्हायला लागलेलं आहे. कसं काय चालणार असं? ही लोकशाही आपण नाही मानू शकत. आणि लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल तर मग त्याच्यापेक्षा एकदा जाहीर करा लोकशाही संपली. लोकशाही संपली म्हणून जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली. आम्हाला पाहिजे तेच याच पुढे होईल. तुम्ही मत कोणाला दिलं तरी आम्ही त्याच्या घरी खोका पाठवू, खोक्यात बसून त्या माणसाला आमच्याकडे आणू, तुम्ही बसा बोंबलत. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने राजकारण हे क्षेत्र काय वाईट नाहीये. इकडे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसले त्यांनाही सांगतो जरूर राजकारणात या. उलट माझं तर मत आहे की तरुण तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण तुम्हीच तर उद्याचे भवितव्य आहात, भविष्य आहात. पण ते भविष्य आत्ता वर्तमान जसं अंधकार झालेलं आहे तसं होता कामा नये. उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही पुढे या. राजकारण क्षेत्र चांगलं आहे, साहित्य तर आहेच आहे, पण राजकारणी आणि साहित्यिक ह्या दोघांनी जर का हातात हात घालून काम केलं. कारण आपण नेमकं काय करतो, काय आम्हाला कशासाठी जिंकायचंय, कशासाठी निवडणुका लढायच्या, का सत्ता पाहिजे? तर देशाचं भलं करायचं, माझ्या राज्याचं भलं करायचं. मग राज्यामध्ये मराठवाडा आला, मराठवाड्यामध्ये जालना आला, जालनामध्ये घनसावंगी आलं. मग इकडे पाण्याचे प्रश्न आहेत, तिकडे आणखीन कसले प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही मतं मागत असतो. आणि ते सोडून नुसतं सगळं काही आपल्या बुडाखाली ठेवायचंय म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे असेल तर तुम्हाला तो अधिकार असला पाहिजे ज्याचा उल्लेख केला, जे शिवसेना प्रमुख सुद्धा सांगायचे. निवडून देण्याचा जसा अधिकार आहे तसं परत बोलवण्याचा अधिकार सुद्धा मतदाराला असलाच पाहिजे. मतदाराला असला पाहिजे. आणि मग साधा मूलभूत प्रश्न असा आहे की खरंच आपल्याकडे आपल्या देशात लोकशाही रुजले का हो? शिवाजीराव, तुम्ही उल्लेख केला आहे 42वे साहित्य संमेलन आहे, म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासून साहित्य संमेलन होत आहेत. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर बोलले होते, साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. मग मला तुम्ही बोलले, मी त्यांच्या एक पाऊल पुढे मी काय सांगू, अनुभव हाती घ्या? नाही, गरज नाहीये. तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं, आज स्वातंत्र्य टिकवायचंय. आणि हे विसरू नका की बंदुका घ्यायची अजिबात गरज नाही, पण त्या तुमच्या शब्दामध्ये बंदुकीच्या गोळीची ताकद आहे. शब्दाचं सामर्थ्य फार मोठं आहे. आणि लोकशाहीबद्दल जे आपल्याला सांगत होतो की लोकशाही आपल्या देशात रुजली आहे का? कारण आज आपल्या देशामध्ये न्यायपालिका सुद्धा, न्यायदान जी यंत्रणा, न्याय यंत्रणा सुद्धा ही सरकार आपल्या बुडाखाली घ्यायला मागते. तुम्हाला मान्य आहे? जे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ म्हणतो त्यातली एक न्याय यंत्रणा आहे. आपण असं म्हणतो आणि आहेच की न्याय देवतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. जे न्याय देवता निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे. मग आता देशाचे कायदेमंत्री त्याच्यावरती
बोट दाखवत आहेत. काल परवाकडे राज्यसभेचे नवीन अध्यक्ष झालेत, सभापती झालेत, त्यांनी बोट ठेवलेले आहे. आम्ही किंवा कोणी काही जर का कुठल्या न्यायालयाबद्दल न्यायमूर्तींबद्दल बोललो तर तो न्यायालयाचा अपमान होतो आणि तो झालाच पाहिजे, कारण नाही तर मग न्यायालयाचं महत्व कोण ठेवणार. पण जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय कायदा मंत्र्याला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या न्यायाने अगदी कोणी बोलला तरी तो त्यालाही तसाच लागला पाहिजे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकार सुद्धा त्यांना पाहिजेत. मग राहिलं काय देशामध्ये? न्यायालय जे आहे ना ती यंत्रणा रद्दच करून टाका. पंतप्रधान जर का न्यायमूर्ती नेमणार असतील तर न्यायमूर्ती तरी नाटक कशाला करते? नेमण्याचं नाटक तरी काय करतायत? जे पंतप्रधान बोले सो कायदा. ही लोकशाही नाही असू शकत. आणि आपण लोकशाही म्हणजे जगातला सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आपण आपला मानतो. आपल्या आधी इंग्रजांचं सरकार आपल्यावरती होतं, पण लोकशाही म्हणजे काय हे मला असं वाटतं अजूनही थोडे त्यांच्याकडनं शिकण्याची गरज आहे. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं असाल की तिथे महिला पंतप्रधान झाल्या. त्यांचं नाव सुद्धा आपल्याला कळायच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. किती दिवसात? 40-45 दिवसात. का राजीनामा दिला? कोणाला माहिती आहे? एक तर नाव किती जणांना माहिती आहे आणि राजीनामा किती जण दिला का हे किती जणांना माहिती आहे. त्यांनी राजीनामा एवढ्यासाठी दिला की त्यांनी जे एक धोरण ठरवलं होतं देशासाठी ते धोरण फसलं. म्हणून 45 दिवसाच्या आत थांबा ना जरा, बंदोबस्तासारखं करा ना, भाषणार का नका करू. ते धोरण फसलं. म्हणून 45 दिवसाच्या आत थांबा ना जरा, बंदोबस्तासारखं करा ना, भाषणार का नका करू. हमें ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।